आता बातमी राजकीय वर्तुळातून आहे। संजय शिरसाट यांची सिडको अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आलेली आहे। मंत्रिपद असतानाही सिडकोचं अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं आणि स्वतःहून पायउतार न झाल्यामुळे आता सरकारनंच त्यांना हटवलेलं आहे। नगरविकास विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला। मोहसिन शेख आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। मोहसिन, स्वतःहून पायउतार न झाल्यामुळे आता अखेर सरकारनं पाऊल उचललेलं आहे, अधिकची काय माहिती? ऋतुजा, राज्य सरकारच्या संकेतानुसार ज्या व्यक्तीकडे मंत्रिपद असतो त्या व्यक्तीने महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे अपेक्षित असतो। आता या नवीन मंत्रिमंडळात संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय खात्याचं मंत्रिपद देण्यात आलंय। मात्र महिना उलटून देखील त्यांनी सिडकोचं जे आहे अध्यक्षपद जे आहे तर ते सोडलं नव्हतं आणि ही बाब जी आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शिरसाट यांना पदावरून बाजूला करण्याचे नगर विकास विभागाला निर्देश दिल्याची माहिती मिळते आणि त्यानुसार आता शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। नगर विकास विभागाने गुरुवारी या संदर्भात एक जो निर्णय जो जाहीर केलेला आहे त्यानुसार आता संजय शिरसाट यांना जे आहे सिडकोच्या अध्यक्षपदावरून जे आहे तर हटवण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकाच व्यक्तीला दोन पद जे आहे तर ते भूषवता येणार नाही असं जे बोललं जात होतं भाजपच्या एक आपल्याला राजकीय वर्तुळात ते पाहायला मिळायचं। हेच राज्य सरकारच्या बाबतीत असतं, असे संकेत असतात की एका व्यक्तीने दोन पद जे आहेत तर ते भूषवली जाऊ नये। मंत्रिपद असताना एखाद्या महामंडळाचं पद त्याच्याकडे असू नये आणि त्यानुसारच ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे। स्वतःहून संजय शिरसाट यांनी या सगळ्या सिडकोच्या अध्यक्षपदावरचा राजीनामा दिला नव्हता आणि त्यामुळे अखेर नगर विकास विभागाने त्याबाबत शासन निर्णय घेतलाय आणि आता सिडकोच्या अध्यक्षपदावरून संजय शिरसाट यांना हटवण्यात आलेला आहे। ऋतुजा, निश्चित। मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।